काय लिहिलं? बोला काय लिहिलं? येस. मागच्या स्लाइडचं सेंटेन्स लिहिलं की नाही? लिहिलं मॅम. काय लिहिलं बोला? The heads of ribs, namely capitulum and tuberculum, articulate with the articular facets of the thoracic vertebrae. या सो द हेड ऑफ द रिब्स, हा रिब्सचा पार्ट आहे. द रिब्स आपण शिकणार आहे, पण ट्युबरक्युलम हा ट्युबरक्युलम अँड कॅपिट्युलम या हेडची नावं आहे, जी आपण ट्रान्सवर्स प्रोसेसेस अशी बघितली होती इथे. त्या ट्रान्सवर्स प्रोसेसेसला हे रिब्स जॉईन होतात. म्हणजे आपला छातीचा पिंजरा आणि मागच्या थोरॅसिक व्हर्टेब्रा एकमेकांना जॉईन असतात. ओके, त्या एकमेकांना जॉईन असतात आणि म्हणून तो पिंजरा असा तयार होतो. पिंजरा तयार करायचा तर त्याला आर्टिक्युलेशन पाहिजे ना. हे बघा इथे जी प्रोसेस, हा व्हर्टेब्राचा पार्ट दिलेला आहे आणि हा ट्युबरक्युलम, हेड ऑफ द ट्युबरक्युलम, head of the ribs namely tuberculum and capitulum that attaches to this vertebra, right? So ही जी अटॅचमेंट आहे हिचं नाव लक्षात ठेवा, ट्युबरक्युलम अँड कॅपिट्युलम ऑन द कोण? on the thorax, right? So on the thorax there is a capitulum and tuberculum articulates with the articular facet, that is a transverse processes of thoracic vertebra. So हा छोटासा डायग्राम तिथे काढून टाका, हा एवढा तरी डायग्राम काढा. So this is a vertebral thoracic rib. thoracic rib कारण ते लंबर व्हर्टेब्राला अटॅच होतात, thoracic ribs. सो हा सिंपल डायग्राम काढा एवढंच. हे अनसिनेट प्रोसेस आपण याचा डिटेल नाही करणार, पण ट्युबरक्युलम अँड कॅपिट्युलम आपल्याला माहित पाहिजे. सो दॅट इज अ हेड. सो दिस इज अ ट्युबरक्युलम, दिस इज अ कॅपिट्युलम. ओके, चला आता हेडिंग द्या. लंबर व्हर्टेब्री दिलं हेडिंग, लंबर व्हर्टेब्री. आता एक पॉइंट तुमच्या HSC ने मेन्शन केलाय, त्याला पण तुम्ही पण मेन्शन करा. द सेंट्रम ऑफ thoracic vertebrae is heart shape. Refer to your HSC. The centrum of thoracic vertebrae is heart shape and centrum of lumbar vertebrae is kidney shape. ओके, तर हे दोन पॉइंट HSC ने दिले ते लक्षात ठेवा. सीईटी पण इक्वली हार्ड असते, ऍज हार्ड ऍज युअर नीट. इनफॅक्ट मुलं म्हणतात नीट पेक्षा सीईटी जास्त हार्ड होती म्हणून. फक्त सीईटीचा प्लस पॉइंट आहे की तिकडे निगेटिव्ह मार्किंग नाहीये. ओके, आणि नीटला निगेटिव्ह मार्किंग आहे. चला, सो गिव्ह हेडिंग लंबर व्हर्टेब्रा. सेंट्रमचं रिपीट करता का? सेंट्रम इज हार्ट शेप इन thoracic vertebra. आपण म्हणतो ना टिपिकल व्हर्टिब्राचा डायग्राम तसाच एक काढायचा आहे, पण त्याच्यात मग रिफाईन करायचं असेल तर thoracic vertebraचा सेंट्रम इज हार्ट शेप आणि लंबर व्हर्टेब्राचा सेंट्रम इज किडनी शेप. लंबर व्हर्टेब्राचा सेंट्रम इज किडनी शेप. बाकी द स्ट्रक्चर्स आर सेम, पण रिब्स ज्या अटॅच होणार आहे त्या फक्त थोरॅसिकला. इमॅजिन करा आपल्याकडे 12 पेअर्स ऑफ थोरॅसिक 12 थोरॅसिक व्हर्टिब्रा आहे आणि 12 पेअर ऑफ रिब्स आहे. म्हणजे हा व्हर्टिब्रा इथे मागे आणि इथून पुढून त्याची अटॅचमेंट होणार आहे रिब्सला. सो हा जो येणार आहे तो छातीचा पिंजरा इथे पुढे, आणि इथे जो असणार आहे पुढे दॅट इज अ ब्रिस्ट बोन, दॅट इज अ स्टर्नम. ओके, आपण ते बघूया परत. थोरॅसिक व्हर्टिब्रा क्लिअर आहे सगळ्यांना?
Yes, ma'am. So lumbar vertebra heading द्या आणि write it down. These are the largest and strongest vertebra. These are the largest and strongest. इथे स्ट्रक्चर मध्ये पण बघा ह्या अगदी छोट्या सर्विकल मानेतल्या या इथे मोठ्या मोठ्या होत जातात लंबर वर्टिब्रा. कारण का तर त्यांना सगळ्या बॉडीचं स्ट्रक्चर वरच्या बॉडीचा सगळा वेट त्यांना पेलवायचा आहे. सो दे आर द लार्जेस्ट and strongest because they have to support the weight of upper body, because they have to support the weight of upper bodies. And how many they are? किती नंबर आहे त्यांचा? 5. Yeah, so they are 5 in numbers. And बाकी structure is same like the thoracic vertebra. फक्त त्यांना articular facet नसणारे rib साठीचे. They have the transverse process where the muscles will attach. Clear? Okay. They are well developed and strongest and largest vertebrae. So they are largest and strongest free vertebrae. Free म्हणजे काय? त्याची कोणाशी काही अटॅचमेंट नाही. त्याची फक्त मसलला अटॅचमेंट आहे. They provide surface for attachment of large back muscles. Keep writing, huh? They provide surface for the attachment of large back muscles. Same, they are the largest and strongest, provide support for the back muscles. Now give heading sacrum. Sacrum. So it is a triangular bone formed by the fusion of 5 sacral vertebrae. एकच मिनिट. Okay. So it is a triangular bone formed by the fusion of 5 sacral vertebrae. And coccyx, again it is a triangular जिथून टेल यायची, आता हा वेस्टिजियल झाला, इथून जी टेल येत होती. सो इट इज अ टेल बोन इन आवर ancestors. इथे ज्या ओडोंटॉइड प्रोसेस आहेत, दिस ओडोंटॉइड प्रोसेस इज स्ट्रॉंगेस्ट ओनली इन द सेकंड लंबर वर्टिब्रा, सॉरी सेकंड सर्विकल वर्टिब्रा. फक्त सेकंडलाच आहे. कुठला जॉईंट फॉर्म होतो इथे? विच जॉईंट? बोला. Pivot joint. Pivot joint. Because odontoid process is only in the second axis vertebra, C2. This is a sacrum and coccyx. Coccyx हा शेवटचा fusion 1, 2, 3, 4 fuse होऊन जाता to bear the weight of the body. आणि this is again to bear the weight of the body. Okay, fusion of 5 sacrum. So that is a triangular shape. Rough diagram ह्याचा काढून ठेवा. काढताय डायग्राम? सो आपण सगळं एकदा समराइज करू and we'll move on to vertebral column.
डन. Yes, ma'am. सो आपण आता सगळ्यांचे जे जे महत्वाचे पॉइंट आहे ते आपण एकदा समराइज करू. तुम्हाला पण समरी लिहायची असेल तर लिहा. ॲटलस, ऍक्सिस, ओके, आणि मग देर आर 7 cervical vertebra. Okay, so atlas is a first, axis is a second. Okay, atlas is forming condyloid joint because the skull is dicondylic, so fit hoto and gives a yes movement. Centrum is absent. Centrum is absent. Yes. Azun Zygophosis process are absent. Neural spine is less developed. Okay, axis and cervical vertebra are the smallest vertebra. ठीक है, axis बोला. Second vertebra, centrum is present but underdeveloped, very small centrum. आणि त्याच्यात actually pre-zygopophysis are present, post-zygopophysis are absent. Okay, ठीक है, but it is giving the no movement and महत्वाचा it is forming the pivot joint. pivot joint. बरोबर. येस, चला पुढे तुम्ही समराइज करा आणि बोलत चला. Axis, a strong odontoid process is present. Strong odontoid process का, कारण तो atlas ला fix करेल and will give the no movement or no joint or it is a pivot joint. Right? So this is about cervical. Thoracic बोला. Thoracic चे काय काय फीचर्स तुम्हाला आठवतात? बोला चला, फटाफट बोला. Has well-developed centrum. Well-developed centrum, and centrum is Larger than cervical. Centrum is heart shape. Yes, larger than cervical. पुढे बोला. There is a articulation process or articulation facet with ribs. So capitulum and tuberculum of ribs attaches to thoracic to make the rib cage. Map the well-developed centrum called amphi. Yeah, the centrum is amphiplatean का, current flat on both sides. अजून transverse processes are present, articular processes are present, neural canal is well developed, है ना. आणि लंबर मध्ये बोला, नेक्स्ट इज अ लंबर. Largest and strongest. Yes, 5 in number, 12 in number. 5 in numbers. Transfer process where muscles will attach. Yeah, large back muscles are attached and it bears the weight of the body, upper body. Support the weight of upper body. Yeah, and so this is a typical centrum is kidney shape. Sacrum, it is located in the pelvic cavity basically. Okay, open triangular point. bone formed by fusion of 5 sacral vertebrae. 5 makes 1. Okay, pelvic cavity between the hip bones. Okay, and that is again giving strength to the pelvic girdle. काय आपण बघू, giving strength to pelvic girdle. Sacrum and then coccyx. Coccyx, 4 fused one. This is the, yes, vestigial actually, and a triangular bone. ठीक आहे, काय डाऊट आहे कोणाला ह्याच्यात?
आउट ऑफ 7 सर्व्हिकल व्हर्टेब्रा विच इज द लार्जेस्ट, असा प्रश्न विचारला तर Number आउट ऑफ 7 सर्व्हिकल विच इज आपण म्हटलं ना सर्व्हिकल आर स्मॉलेस्ट, बट आउट ऑफ 7 म्हटले मी, प्रश्न विचारलाय फक्त सर्व्हिकल. आउट ऑफ 7 सर्व्हिकल व्हर्टेब्रा विच इज द स्ट्रॉंगेस्ट और लार्जेस्ट, विच इज द लार्जेस्ट. लॉजिकली उत्तर द्यायचं, कुठली असू शकते. एवढा वेळ नाही लागायला पाहिजे. छोटी छोटी मग ते पुढे मोठ्या 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 होत जात आहेत ना, त्या छोटी 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 मग मोठ्या 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 होत जात आहेत आणि नंबर कडे त्या एकदम मोठ्या होत आहेत. मग कुठली असेल? 4 असेल. आउट ऑफ 7 विचारते मुग्धा मी, सर्व्हिकल मधल्या 7 मधनं सगळ्यात मोठी कोण असेल? 1 2 3 4 5 6 7 मधनं सगळ्यात मोठी कोण असेल? आता क्लू दिला ना इथे इतका. बोला. बोला ना, इथं बंद करते क्लास, थांबून घेते आज. आउट ऑफ 7 सर्व्हिकल व्हर्टेब्रा लार्जेस्ट कोण असेल? नंबर 1 असेल का 2 असेल का 3 असेल का 6 असेल का 7 असेल? कोण असेल? गौतम, आर यू देयर? चार्ट मध्ये कोणीच लिहायचं नाही, उत्तर द्यायचंय मला. इथे बोलता येतं सगळ्यांना, उत्तर द्या. बापरे, मी एवढा डिफिकल्ट, मग नो वंडर तुम्हाला टेस्ट डिफिकल्ट जाईल. हे जर इतकं सिंपल मी इथे म्हणतेय, मोठ्या मोठ्या होत जाता इथे, तर मग मोठी कुठली असेल 7 मधनं? 7. मग एवढं काय डिफिकल्ट विचारलं होतं का मी? मला कंटाळा आला तुमचा क्लास घ्यायचा. मला खरंच असं वाटतं नको, तुमचा क्लासच नको घ्यायला. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हर्टेब्रा प्रॉमिनन्स. 7th is the largest out of 7 cervical vertebra, and largest of all vertebra are lumbar vertebra. प्रश्न काय विचारला तो बघायचा आहे नीट आणि मग उत्तर द्यायचंय. Is that clear to you? चला. Yes, Head of ma'am. the Yes, function. ma'am. Vertebral column मध्ये ही intervertebral disc असते. ती made up of what I said? हा एक प्रत्येक Cartilage. vertebral column मध्ये कार्टिलेज. मग कुठला कार्टिलेज? It is a fibrous cartilage. Fibrous cartilage. आणि बेसिकली फायब्रस मध्ये इट कंटेन्स मेजरली कोलॅजन फायबर्स, म्हणजे व्हाईट फायब्रस कार्टिलेज, बिकॉज कोलॅजन यू नो आर द strongest fibers, so it is made up of fibrous cartilage. Okay, white fibrous cartilage. लिहून ठेवा नीट point, important. Second function, support the skull. Correct? Diagram supporting the skull. And third function, serve as a point of attachment of muscles. सगळ्या प्रोसेसेस असतात, आर्टिक्युलेशन प्रोसेसेस, तिकडे सगळे मसल्स अटॅच होतात. आणि इथे व्हर्टेब्रा आणि रिबचं कॉम्बिनेशन इथे दाखवलंय हाफ पोर्शन मध्ये. सो इट सर्व्स ॲज द पॉइंट ऑफ अटॅचमेंट फॉर द रिब्स अँड मस्क्युलेचर ऑफ द बॅक.
क्लिअर आहे का व्हर्टेब्रल कॉलम? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. या सो व्हर्टेब्रल कॉलम, व्हर्टेब्रल कॅनल असतं, त्याच्यामध्ये कॅनल मधनं सगळ्या आर्टरीज अँड वेन्स आर पासिंग सो दॅट द ब्लड सप्लाय इज प्रोव्हाइडेड. ओके, इथे फ्रॅक्चर झालं, सो मी रेकॉर्डिंग स्टॉप करते आणि मग बोलते.